कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बुद्धिबळ सुरू नाहीयेच? टाकायचा काय डाव मागवतो आम्ही, या बसा। बसायला आलेलो नाहीये मी। मग काहीतरी विचारायला आला असणार। चंची बद्दल आता एवढं सगळं ओळखलेलं आहेच, तर मी काय विचारणार हे सुद्धा ओळखलं असशीलच। लई येळ केलाय सा, म्हणजे या गोष्टीवर विचार करून आला असणार। तुम्ही आम्हाला काय विचारणार हे जसं आम्हाला माहित आहे, तसं आम्ही काय बोलणार याचा अंदाज भी तुम्ही लावला असणारच की। तुझं डोकं कधी सरळ चालत नाही ना, त्यामुळे तू काय विचार करतेयस याचा अंदाज लावणं कठीण आहे। मला आश्चर्य असं वाटतंय की त्या चंचलाला घरी ठेवून घ्यायला सहजासहजी कशी तयार झालीस तू? तुझा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य वगैरे असतं ना? बेसिक मध्येच घोळ आहे तुमचा। कुठं शब्द मोडलाय आम्ही? हा, ती घरात कुठं राहिलीये? घराच्या बाहेर राहिलीये, नोकरांच्या खोलीत। ते वकील लोक कसे कायद्यातला पळवाटा सांगतात तसं सांगतेस मला। ती चंचला फक्त नावाला घराच्या बाहेर राहिली आहे, काही ना काही निमित्ताने सतत इथं घरात पडून असते। आता नोकर माणसं असली तरी कामासाठी घरात येणारच की हो। आणि आम्हीच सांगितले तिला, नोकरांच्या खोलीत राहतेस तर नोकरांसारखी कामं करायची। आता काय दिवसभर त्या खोलीत बसून राहील का? उलट तुम्हाला तर आनंदच व्हायला पाहिजे। हा, एक फुकट नोकर मिळाला की तुम्हाला। जी माणसं तुला पुरेपूर ओळखतात ना, त्यांना हे असली स्पष्टीकरण देत जाऊ नकोस। काही वेगळा डाव शिजत नाहीये ना? हाय का आता? आता ह्यात पण तुम्हाला आमचाच डाव दिसतोय की काय? हा, आणि ओ आम्ही नाही आणली तिला या घरात परत, तुमच्या लेकानं आणलं तिला। त्यांना तिचा लय पुळका आला। नेमका आम्ही नसताना घेऊन आले ते तिला इथं, नाहीतर आम्ही काय तिला ठेवून घेतली नसती। नंतर काय आता काय, ठेवून घेतलंच ना तिला। आणि मान्य आहे तिला अधिपती घेऊन आला, पण तिच्या इथं राहण्यावर तू हरकत घेतली नाहीस। हरकत घेतली? आव बोललो की आम्ही, आणि तुम्ही पण बोललात की हा सुनबाईंना परत घरी आणली पाहिजे म्हणून। वकिली पॉइंट तर खरं तर तुम्ही काढला होता तेव्हा। मी फक्त एवढं विचारायला आलोय तुला, पुन्हा जुनी स्वप्न पडत नाहीयेत ना? कोणती स्वप्न? आमची लई स्वप्न आहेत। नेमक्या कोणत्या स्वप्नाबद्दल बोलताय हो तुम्ही? तुला वाटत असेल की अक्षरा घरात नाहीये, तर त्या चंचलाला मोकळं रान मिळेल अधिपतीच्या पुढे मागे करायला, तर त्या भ्रमात राहू नकोस। मी अजून आहे या घरात। हो, अजून तुमची तब्येत तेवढीशी बरी नाही बर का? हा, तब्येतीला झेपतील तेवढीच कामं करा, औषधं घ्या आणि निवांत झोपून राहा। आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही आमची स्वप्न खरी करतो म्हणून तर सुनबाई या घरात नाहीत आता। तेव्हा तुम्ही पण जरा जपूनच राहावा। जा। सगळी स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचा प्रयत्न करतेस तू, पण कधीतरी तुझीच स्वप्न तुझाच घात करते, आणि त्यानंतर झोपताना डोळे मिटायला सुद्धा घाबरशील। तेव्हा स्वप्न बघताना आपली झोप कायमची उडणार नाही ना याची काळजी घे। काय यायचं का नाही आता मी? चंचला, तू इथे कशी काय? अगं अशी काही भूत बघितलं आणि बघती। नाही नाही, काही नाही, ये ना, ये 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 आत। नाही म्हणलं तिकडं पोरं सुस्वागतम म्हणायली, आणि तू दरवाजाच्या आत बी येऊ देईना। नाही नाही, तसं नाही, तू ये, तू आत बस, ये इकडे। तू कशी काय इकडे? अगं काय नाही, इथनं जर शाळेवरनं चाललेले,
म्हटलं जाता जाता भेटून जाऊ तुला. अच्छा. तुझं काय आणि काय नाही, शाळा शाळा चालू आहे. काय कार्यक्रम बिरेक्रम आहे वाटतं. पोरं ते गाणं बिणं म्हणायले तर म्हणून विचारलं. का हा कार्यक्रम आहे, कार्यक्रम चालू आहे. मला सांग, तुला आज कसं येऊ दिलं? म्हणजे कुणी अडवलं वगैरे नाही का? नाही, मला नाही अडवलं कोणी. मला का बरं अडवल कोण? अगं शाळेत असं अलाऊ करत नाही बाहेरच्या कोणाला यायला. बाहेर कोणी नव्हतं का? बघ आता मास्तरीन बाई, मी इथं आलीये, तुला भेटते, जरा चहा बी विचारायचं ना. तू कवा धरणं मी आत कशी आली हेच विचारत बसलीस बघ. नाही तसं नाही, बरंच केलंस तू आलीस. पण कसं, ही शाळा आहे ना ग, शाळा म्हणून पण एक शिस्त असते. इथे असं बाहेरच्या म्हणजे शाळेच्या कामासंबंधित नसणाऱ्या गोष्टींविषयी बोलणं म्हणजे जरा मला नाही पटत ते. मास्तरीन बाई, या बाबतीत बाकी तुम्ही सासू सुना सेमच आहात बर का. म्हणजे अगं म्हणजे कसं आहे, आमच्या मावशीचे बी काही कायदे कानून नियम असतात आणि ती शिस्तीची लय पक्की आहे बघ. आणि तू बी, म्हणूनच तुमच्या दोघींचं पटलं नसल बघ. जाऊ दे, तो विषय नको, आपण काहीतरी वेगळं बोलूया. का का ना ग? आता मी तुला तिथं माझं स्वागत कसं झालं हे सांगितलं का नाही? म्हणजे मावशी लय काय काय बोलली मला बघ. बरं मला नाही समजत, एक गंमत वाटली. म्हणजे आमच्या मावशीचं ठीक आहे बा, पर अधिपती ते एवढं तिकडं येऊन मला घेऊन गेले आणि तुझ्यावर तर एवढं प्रेम आहे, हे आहे ते आहे म्हणतात. आणि मला सांग, ते तुला एक दिवस तरी भेटायला आले का ग त्यानंतर? वय ग काय? नाही म्हणलं, अधिपती एकदा तरी तुला भेटायला पाहिजे होते का नाही? सॉरी, एक मिनिट. मला एक फाईल शोधायची आहे. हाय का? असा आहे बघ यो माणूस. तुझ्या मम्मीनं एक फोन केला तर लगेच तातडीनं मला न्यायला आले. आणि तू एवढी बायको असून तुला साधं भेटायला तयार नाही. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरात. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरात. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.